हा, जॉईन झाले का सगळे परत? होत आहेत. पद- पद्माताई जॉईन झाल्यात का बघा? हा, थांबा थांबा. पद्माताई पद्माताई झालेलं नाही अजून. त्यांचा व्हिडिओ दाखवू का ताई? हा, हरकत नाही. हा, ठीक आहे, व्हिडिओ शेअर करतो मी. त्यांनी लाईव्ह म्हटलं तरी छान आहे. नाही, त्यांचं जरा हे होत आहे ना ताई. बरं, ठीक आहे. असेल तर दाखवा, व्हिडिओ असेल तर दाखवा. हा, आला. मी पद्मा अजय तांबे ना ताई. तुम्हाला संस्कृत मधले 2 सुभाषित सांगणार आहे. आवाज असं मोठा म्हणतात की करा संस्कृत त्यांचा. भाषा तर गोड आहे, पण त्यातले सुभाषित त्याच्यावर जास्त गोड आहे. तर आता सुभाषित नंबर 1, अंबा तुष्यति मया न स्नुषया, सा अपि न मया न तया, अहमपि न तया न तया, वधराजन कस्य दोषः अयम. म्हणजे मी माझ्या बायकोकडनं आणि माझ्या आईकडनं दोघींकडनं संतुष्ट नाही आहे. माझी आई ना माझ्याकडनं संतुष्ट आहे, ना माझ्या बायकोकडनं म्हणजे सुनेकडनं तिच्या. आणि माझी बायको ही ना माझ्याकडनं संतुष्ट आहे, ना तिच्या सासूकडून. तर हे राजा, यात दोष कोणाचा आहे? कोणीच कोणाकडे सुखी नाही आहे. यात दोष कोणाचा आहे? सुभाषित नंबर 2, रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम्, मंबोधो भोवो वसन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा, केचित् वृष्टिभिराद्रयन्ति धरणिं गर्जन्ति केचित् वृथा, यं यं पश्यति तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच. म्हणजे हे चातका, तू सावधानपणे माझं म्हणणं ऐक. मी काय म्हणतो ते. आणि अंबोधो भोवो वसंती गगने, म्हणजे आकाशात खूप ढग असतात, पण ते सगळे सारखे नसतात. काही म्हणजे पाऊस पडतात आणि तुझी तहान भागवतात, आणि काही नुसतेच गर्जना करतात आणि निघून जातात. तर म्हणून तू प्रत्येक मेघांकडे पाहून दीन पाण्यासाठी दीन याचना करू नकोस. बस. छान ताई, दोन्ही श्लोक सुभाषित चांगलीच कळली. छान, सुंदर. आता पुढे आहे अद्वैत द्वादा. हम्म. एक अद्वैत दादा अनम्यूट करा, तुम्ही मनोगत म्हणणार आहात. एक मिनिट ताई. हे करतो. अद्वैत दादा, अनम्यूट व्हा तुम्ही स्वतः. हम्म. बोला दादा. नमस्कार, जय श्रीकृष्ण. खरं तर हा माझ्यासाठीच खूप मोठा आनंददायक क्षण आहे की 3ऱ्या लेवल पर्यंत मी टिकून आहे. सातत्य हा म्हणजे मला असं वाटत होतं की इतकं सातत्य माझ्यात असेल की नाही. तर नियमितपणे सकाळी वर्गाला उपस्थित राहण्याची जी काही कसरत होती ती मला जमता आली. आणि माझं पहिलं साध्य हेच आहे की मला ही गोष्ट नियमितपणे जमली वेळेमध्ये. त्याचं दुसरं कारण अत्यंत महत्वाचं की तो लळा लागला या क्लासचा. म्हणजे हा क्लास चुकू नये ही मनामध्ये खूप तीव्र भावना होती की सकाळी उठणं असेल, उठल्यानंतर कारण माझं सकाळचं रुटीन फारच हेक्टिक असतं. बरोबर असं घड्याळच्या काट्यावरती चालतं. तर शाळेमध्ये वेळेत पोहोचायचं असतं 7:30ला. तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी करायच्या. क्लास इतका प्रेरणादायी आहे की ताईंचं शिकवणं तर म्हणजे सर्वोत्तम. आतापर्यंत जे
गुरुजन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लाभले, त्याच्यामध्ये इतकं लळीवाडपणे आणि इतकं प्रेमानं समजून सांगणारे गुरुजन हे पहिल्यांदाच भेटले. त्यामुळे तुम्हाला शतशः प्रणाम. जे चुकलं तरी किती प्रेमानं सांगता येतं आणि ते किती शांतपणे दुरुस्त करून घेता येतं, याचा वस्तुपाठ हा केवळ ह्या गीता लन परिवार मधल्या ज्या शिक्षिका आहेत त्यांचा आहे. ताई, तुम्ही तर उत्तम शिकवतात, दादा हे उत्तम पद्धतीने कोऑर्डिनेट करतातच, पण जे मध्ये 2-3 शिक्षक आले होते, काही कारणामुळे आले, ते देखील तितकेच लाघवी आहेत. म्हणजे ही खाणच इतकी उत्तम आहे की यातले नर हिऱ्यांकडे कोणाकडे जा ते पैलू पाडतातच. अशा सुंदर लोकांच्या सहवासात दिवसाची सुरुवात होते. हे काहीतरी पूर्वजन्मीचं सुश्रुत आहे आणि माझं संचित आहे, त्यामुळे असं होतंय. त्यानंतर जसे तुम्ही आहात तसे या समूहामधल्या अनेक जणांकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे पद्माताईंसारख्या आहेत, वयाची बघितलं मी त्यांचं खूप वय आहे. त्यानंतर अगदी सायलीताईंसारखे अत्यंत तरुण आहेत, लवकरच याच्यामध्ये आलेले. तर प्रत्येकाचे प्रयत्न करण्याची धडपड ही पण खूप वाखाणण्याजोगी आहे. यामध्ये एक आणखी मला जाणवलेली गोष्ट अशी होती की सगळ्या आपल्या जीवनाचा पायाच गीता आहे आणि तसं खूप उशिरा याला स्पर्श होतोय. कारण काही अभंग ऐकले, काही तुकाराम महाराजांचे असेल, जसं की वृक्ष नेण्याचा जाणं, तो सगळ्यांना समान सावली वगैरे, ते सगळे आशय जो आहे त्याचा मूळ गाभा आहे तो या सगळ्या गीतेमध्ये आणि गीतेच्या श्लोकांमध्ये आहे. तर आपल्या धर्मामध्ये किंवा जीवनामध्ये गीतेला इतकं मोठं स्थान का आहे, किंवा इतकं त्याला महत्वाचं पवित्र असं का म्हटलं जातं, तर सगळ्या धर्माचा आणि संतांचा हा बेसच गीता आहे. आणि हे आपल्या सगळ्यांमुळे मला कळले आणि अजूनही आता ही अपेक्षा करेल की आपल्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद राहिले तर L4 पर्यंत जाईल. आणि आजच्या पाहुण्यांनी जसं सांगितलं तर पाठांतराचा अजून काही प्रयत्न केला नाही, पण याच्या पुढचा संकल्प जसा नियमितपणे येण्याचा होता तसा नियमितपणे पाठ करण्याचा संकल्प करणार आहे, एवढं नक्की आहे. आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. जय श्रीकृष्ण दादा. आणि तुम्हाला जय नक्की श्रीकृष्ण. पाठ होणार आणि पूर्ण 18 अध्यायापर्यंत तुम्ही नक्कीच पूर्ण करणार आणि परीक्षा पण सगळ्या देणार, हे मला आत्ताच विश्वास वाटतोय. जय श्रीकृष्ण. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. संपत्ती संपत्ती दादा म्हणणार आहे. हा, अभंग म्हणणार आहेत म्हणाले ते. संपत्ती दादा अनम्यूट व्हा. संपत्ती दादा दिसत नाही तिथे. ते परत जॉईन नाही झाले का? त्यांनी संपत्ती बरं, मग पुढे विवेक दादा आहेत का? विवेक दादा आहे. विवेक दादा आहेत. हा, विवेक दादा देवीचे गाणे म्हणणार होते, म्हणा दादा तुम्ही. विवेक दादा. हो, मी देवीचे म्हणणार होतो, पण मी म्हणा. भजन विठ्ठलाचं भजन म्हणतोय. बरोबर, म्हणा. चालेल? हो हो, नक्की. म्हणा दादा. विवेक दादा. विवेक दादा, आवाज येत नाही तुमचा. आवाज येतोय का ताई त्यांचा? नाही, त्यांनी सुरू नाही केलं. हो, येतोय ना. तुम्हाला येतोय का आवाज? हा, बोला. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कला, वेदा नाही कला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रकटला असा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रकटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर,
उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. झालं का ताई? झालं? अच्छा. जय श्रीकृष्ण दादा, छान गोड आवाजात म्हणता. परब्रह्म हे भक्तासाठी, परब्रह्म हे भक्तासाठी, मुके ठाकले भीमे काठी, मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. जय श्रीकृष्ण दादा, खूप गोड वाटलं जय तुमच्या तोंड. श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. छान दादा, छान. जय श्रीकृष्ण. आता पुढे हा? बरं, थोडं मनोगत होतो किरकोळ 2 मिनिटाचं. बोला बोला. हा, याच्यामध्ये सर्व शिक्षक अतिशय उत्तम, की त्यांना चांगलं म्हणजे काय उपमा यावी हे सांगता येत नाही, कारण सर्वांचं शिक्षण म्हणजे शिकवणं अतिशय सुंदर सुंदर आहे. आणि कोणीही आमची चूक दाखवत नव्हतं, तरी चुकलं तरी ते बरोबर करून उत्तम चांगले म्हणजे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडायचे. त्याचबरोबर दिवसाची सुरुवात ही गीतेमुळे असल्यामुळे आणि मला अध्यात्माची आवड पण असल्यामुळे पूर्ण दिवस त्यामुळे चांगला जायचा. आणि मनात सतत ते श्लोक सकाळी 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 म्हटल्यानंतर ते दिवसभर ते श्लोक आठवत राहायचे. त्याचबरोबर संस्कृत बद्दल मला खूप भीती पण होती आणि संस्कृत वाचताच येत नव्हतं. तर की ह्या गीतेमुळे मला संस्कृताची भीतीच कमी होऊन गेली. आणि बऱ्यापैकी आता कोणतेही श्लोक असले तरी ते वाचता येतात. थोडे तोडके मोडके येत असतील, पण वाचता जवळजवळ 80% वाचता येतात. छान 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 दादा, त्यामुळे छान. गीता परिवाराचं अतिशय खूप 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 म्हणजे अभिनंदन. गीता परिवार अजून पुढे जाऊ, आपली हिंदू धर्म संस्कृती ही अजून या गीतेमुळे पुढे जाऊ, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. जय श्रीकृष्ण दादा, खूप छान. जय श्री. हा, पद्माताई काहीतरी म्हणत होत्या का मध्ये? हा पद्माताई, तुमचे सुभाषित लावले, तुम्ही जे व्हिडिओ पाठवला होता ना तो लावला आणि ऐकले मी. नाही पद्माताई, तुमचा व्हिडिओ पाठवला होता तो लावला, सुभाषित ऐकली आम्ही. हा, आता पण पुढे घेऊया नम्रता काहीतरी बोलतात ना. क्लिअर ऐकू येत नाही का? मी आवाज तुटतोय. बरं, आपण नम्रता ताई घ्या. तो नम्रता ताई, तुम्ही भवानी अष्टकम म्हणणार होतात ना, म्हणा. हा म्हणते. जय श्रीकृष्ण सर्वांना. ताई तुमचे खूप खूप आभार. पहिल्यांदा दादांचे पण आभार. तुम्ही खूप छान शिकवलं आम्हाला. तुमची आठवण पुढच्या पण आमच्या L4 ला पण येत राहील.
खूप खूप आभार तुमचे. मी भवानी अष्टक म्हणते. म्हणा. अद्यपीठे महामाये चंडिके हरिवाहिनी चंडरूपे चंडशक्ती सप्तशृंग निवासिनी मृडानी मंगले देवी दुर्गे हे माद्रीनंदिनी चामुंडे रेणुके काली सर्व ब्रह्मांड व्यापिनी अपर्णे पार्वती भीमे भवानी अघनाशिनी शर्वाणी अंबिके गौरी मायातम निवासिनी शुभांतके निशुंभारी चंडमुंडाख्यमर्दिनी अष्टादश भुजाधारी रक्तसिंधूर लेपिनी शिवे सर्वाद्यचित शक्ती सर्व सौभाग्यदायिनी कात्यायनी भद्ररूपे दुःख शोक विनाशिनी कदंबे वैष्णवी अंबे नारायणी सुलोचनी पद्मे पद्मालये लक्ष्मी शारदे सुखदायिनी वाराही भैरवी घोरे रौद्रे पन्नगभूषिणी सर्वायुध प्रिये माते कल्याणी सुखवर्धिनी मां पातु सकलारंभे स्नेहार्दे भक्तवत्सले क्षमस्व सकलान् दोषां कमले क्षमि निर्मले या प्रार्थना अष्टके करुण वंदितो मी तुझे चरण तुझे अभय वरदान माता दासा असू दे माता दासा असू दे. जय श्री कृष्ण ताई. जय श्रीकृष्ण ताई. छान वाटलं ताई, खूप छान. आता पुढे घेऊया आपण. नरेंद्र दादा राहिलेत, कृष्ण भजन म्हणणार होते. हा, त्यांनी नरेंद्र दादांनी पाठवलंय ऑडिओ. हा दादा म्हणताय का तुम्ही एकदा? अनम्यूट व्हा. दादा अनम्यूट व्हा. तुम्ही म्हणताय का? तर आता इथेच म्हणा. एक मिनिट. नरेंद्र दादा, एक मिनिट. की ऑडिओ लावायचा आहे तुमचा? म्हणतो बोला की ऑडिओ. एकच कडवं म्हणतो. ते मोठं आहे म्हणा, जरा. 4.8 होते. हा, एकच म्हणतो. म्हणा. विमोह त्यागुन कर्मफलांचा विमोह त्यागुन कर्मफलांचा हित खोई पार्था कर्तव्याने कळतो माणूस जाणून पुरुषार्था जाणून पुरुषार्था शस्त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुझला कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला घे शस्त्राते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने स्तव विक्रम झुकविल माथा कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. धन्यवाद. मोठा आहे. जय श्रीकृष्ण दादा. छान वाटलं, गोड वाटलं कानाला ऐकायला भजन. जय श्रीकृष्ण. दादा, आता स्वातीताई आणि संपत्ती दादा दोघं नाही आहेत का? दुसरी मीटिंग जॉईन नाही केली आहे? स्वातीताई सोबत राहिलं होतं, ते दिसत नाहीयेत ना? हा, नाहीत. स्वातीताई नाही. आणि संपत्ती दादा पण नाही दिसत आहे. गणपती दादा पण दिसत नाही. बरं. आणि आता श्यामसुंदर दादा तुम्हीच बोला. तुम्ही 6 महिने सगळ्यांच्या बरोबर राहिले टीए म्हणून, तर तुम्ही 2 मिनिटं बोला, मग आपण बंद करूया. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. सर्वांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा. कारण तुम्ही आता L4 मध्ये पोहोचला आहात. म्हणजे आता तुमचं नाव पण चेंज झाले ग्रुपचं. तर सर्वांना एकच विनंती आहे की आता तुम्ही बऱ्यापैकी सिनियर झालेला आहात. सर्वांनी सेवेमध्ये सहभाग घ्यावा. आपण आता, कारण हा गीता परिवारचा वृक्ष खूप वाढत चाललेला आहे आणि सेवा देणं खूप गरजेचं आहे सर्वांनी. तर सर्वांना एकच विनंती की सगळ्यांनी सेवामध्ये आपल्या योग्यतानुसार आपल्या वेळेनुसार तुम्ही सेवा देऊ शकता. शिक्षक किंवा टेकच व्हायला पाहिजे असं काही नाही. जवळपास 34-35 सेवा आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही सेवा द्या, कारण आपण हे भगवंताची सेवा करतोय. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही सहभाग घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती.
सर्वांना शुभेच्छा. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण दादा. आणि दादा, माझ्या ताई. हा बोला हा, अजित काकडे बोलतोय. बोला. दादाने खूप छान सगळं कोऑर्डिनेशन केलं आज त्या 1 महिन्यामध्ये. आणि प्रत्येकाला चान्स द्यायचा आणि प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आणि खूप व्यवस्थित झालं. आणि तुम्ही सुद्धा जे शिकवलं ते एकदम शांत राहून शिकवलं. गडबड गोंधळ कोणत्या ह्याच्यात झाला नाही, कारण थोडी गडबड झाली तर मग ते व्यवस्थित होत नाही. तुमचं परत रिपीट 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 करत केल्यामुळे ते एकदम मनात पूर्ण बसून गेलं एकदम छानपणे. आणि बारीक बारीक गोष्टी सुद्धा खूप छान पद्धतीने झाल्या. हा 3रा धाम आज पूर्ण होतोय. 3रा धामाच्या मध्येच प्रयागराज धामची यात्रा पण झाली आमची. ते एक आहे. आणि आता 4थ्या धामात ज्यावेळेस जाऊ, तुम्ही जे सांगितलं की तुम्ही ते शिकवण्यासाठी जी परीक्षा द्या, मला तुम्ही खूप 2-3 वेळा म्हटले. त्याचा थोडा वेळ करून पाठांतर करून ती परीक्षा द्यायचा प्रयत्न करतो. नक्की नक्की छान जमेल दादा तुम्हाला. तुम्ही पण या सेवा द्यायला. उच्चार पण खूप छान आहेत. तुम्ही कोर ट्रेनर खूप छान होणार, नक्की होणार. आणखीन कोणाला बोलायचं आहे का? संपवायचं आता? खूप खूप धन्यवाद ताई. दादा, ताई, मी पुष्पा ताडोकर बोलते. हा बोला. तुमच्यामुळे आम्ही आता बोला. बोलायला शिकलो. असं वाटतं की आता आपण बोलायला शिकून राहिलो. खूप छान वाटलं. खूप तुम्ही आपलं मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे आम्ही खूप खूप तुमचे आभारी आहोत. आणि परमेश्वराने आम्हाला परमेश्वराकडे जायला जे हे दिली, संधी दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. सगळ्यांचं झालं ना बोलून? आणि मी तर अखंड 6 महिने बोलतेच आहे, म्हणून आजच्या दिवस मी काही बोलत नाही. आणि सगळ्यांना खूप खूप नुसत्या शुभेच्छा देते. आणि ताई, मी 2 मिनिटं हा बोला बोला बोला. उद्यापासून आम्ही तुमचा आवाज ऐकणार नाही. याची थोडीशी खंत आहे. आणि कसं सुंदर पहाटेच्या वेळी पासून जी सुरुवात होते ती आता प्रसन्न उद्या होणार नाही. हो. आहे ना, त्याच्यामुळे थोडासा मन भरून येतच. नाही, पण आपल्या गीता परिवारातले सगळे आणि 4th लेवलचे तर खूपच छान असतात सगळे प्रशिक्षक जे असतात, ट्रेनर. 4थ्या लेवलचे तर एकदमच ट्रेंड आणि खूप छान असतात. तर तुम्हाला खूप छान ट्रेनर सगळे ट्रेनर चांगलेच आहेत, पण एखाद्याशी आपलं जास्ती गणित जमतं ना. हो हो, छान. माझा आवाज बसल्यामुळे मला बोलता नाही येत. बरोबर. जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. झालं ना सगळ्यांचं बोलून? हा, समर्पण प्रार्थना कोणाची म्हणणार आहे का आता? ची प्रार्थना कोणाला म्हणायची आहे का? शुभाताई म्हणतो का? हा. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णं वंदे. जय श्रीकृष्ण सर्वांना. आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या L4 साठी. आणि प्रत्येक जण 18 अध्याय संपूर्णपणे शिकणार याची मला खात्री आहे. आणि तुम्ही लोक आता पाठ करायला पण सुरुवात करणार याची पण मला खात्री आहे. खूप खूप शुभेच्छा. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. हा, एंड करू का ताई? हा, नाही.